Hello, my dear students. Very good morning. Welcome to Rajeshwari Academy. I am Mrs. Premal Gondhali. आज आपण महाराष्ट्र बोर्ड क्लास 7th चा सायन्सचा चॅप्टर नंबर 2 चॅप्टर नंबर 2 जो आहे प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. याच्या आधी आपण सायन्सचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तोही लाईव्ह केलेला आहे युट्यूबवर. आपले 7th चे आणि 8th स्टँडर्डचे महाराष्ट्र बोर्डचे. मग ह्यात सेमीचाही सिलेबस सेमच आहे. जे सेमी मीडियमला असतील मुलं त्यांचाही सायन्स मॅथचा सिलेबस सर्व सेम असतो. ओके, तर आपण 8th चेही सायन्सचे आणि मॅथ्सचे लेक्चर्स युट्यूबवर ऑनलाईन केलेले आहेत. तुमचे जे फ्रेंड्स असतील तर त्यांना तुम्हाला हे आपला जो युट्यूब चॅनल आहे राजेश्वरी अकॅडमी हा शेअर करायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकन ही प्रेस करायचा आहे. ओके, तर आता काही जणांनी सांगितलं की सेकंड चॅप्टर आपला लवकरात लवकर आला पाहिजे. कालही कोणाचा तरी मला मेसेज होता. सो आज इमिजिएट मी हा सेकंड चॅप्टर लाईव्ह करायला घेतला आहे. प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. विदाउट वेस्टिंग मच टाइम लेट्स स्टार्ट. ओके, आता नावावरून तुम्हाला कळतंय बाळांनो की ह्या चॅप्टर मध्ये आपण कशाबद्दल पाहणार आहोत, तर प्लांट्स बद्दल पाहणार आहोत. प्लांट्सचं स्ट्रक्चर कसं आहे म्हणजे त्याचे वेगवेगळे पार्ट्स आपण पाहणार आहोत आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत म्हणजे काय काय कामं ते करतात हे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पाहायचं आहे. ओके, लेट स्टार्ट. बघा काय दिलेलं आहे बाळांनो इथे. सी व्हॉट्स गिवन. The root, stem, leaves, flowers, fruits, etc. of different plants are different. We can identify plants with the help of these different characteristics. आता प्रत्येक झाड जे आहे प्रत्येक झाडाचं बेसिक स्ट्रक्चर जर म्हटलं तर प्रत्येक झाडाला आपण काय म्हणू शकतो, रूट्स आहेत, स्टेम आहेत, ब्रांचेस आहेत आणि त्याला फ्लॉवर्स आणि फ्रुट्स येतात. बरोबर, प्रत्येकच झाडाला फुल येईल असं नाहीये. जे गवत आहेत त्यांना काही यांना फुलं येत नाही. प्रत्येकच झाडाला फ्रूट येईल असं नाहीये. पण जर बेसिक तुम्ही पार्ट्स विचारले, जसं आपलं ह्युमन बॉडीचे जर पार्ट विचारले तर तुम्ही काय काय सांगणार, हात पाय कान नाक डोळे हे सगळे आहेत असं पार्ट्स सांगणार की नाही. तसं जर बेसिक पार्ट्स विचारले तर प्रत्येक झाडाला हे सर्व पार्ट्स आहेत. रूट्स आहेत, ट्रंक आहे, स्टेम आहे, ब्रांचेस आहेत, लीव्स आहेत, फ्लॉवर्स आहेत, फ्रुट्स आहेत, सीड्स आहेत, हे सर्व पार्ट्स आहेत. तर आता प्रत्येक झाडाचे हे जे पार्ट्स आहेत हे कसे आहेत, डिफरंट प्लांट्स हॅव डिफरंट पार्ट्स. प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. आंब्याच्या झाडाला फक्त आंबा येतो, सफरचंदाच्या झाडाला सफरचंद येतं. बरोबर, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. परत पानं ही वेगवेगळी आहेत. फळ येण्याच्या आधी सुद्धा आपल्याला कळतं की नाही हे आंब्याचं